सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। स्थानिक गुन्हे शाखा पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जप्त करण्यात आलेले ड्रग्सची मुद्देमाल कक्षातून चोरी करून विक्री केल्याप्रकरणी फक्त कर्मचारी श्याम सुंदर गुजर याला बडतर्फ करण्यात आले आहे। मात्र या मुद्देमाल कक्षाची जबाबदारी असलेल्या पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संशयांचे सावट अधिक गडद झाले आहे। या प्रकरणावर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी अधिवेशनात तीव्र आक्रमक भूमिका घेत पोलीस यंत्रणेवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे। राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आरडगाव तसेच देवळाली प्रवरा येथील बेकायदेशीर सावकारी व्यवहारावर सहाय्यक निबंधक विभागाने छापे टाकून मोठी कारवाई केली। संशयित सावकाराच्या घरावर छापा टाकून जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तांदूळवाडी येथील एका शेतकऱ्याने तर देवळाली प्रवरा येथील एका महिलेने संबंधित सावकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 182 दुष्काळी गावांचे भाग्यविधाता ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेने आता निर्णायक टप्पा ओलांडला आहे। मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता उर्वरित 83,181 हेक्टर लाभ क्षेत्रासाठी बंद नलिका वितरण प्रणाली अर्थात पाईपलाईन द्वारे पाणी देण्याच्या कामाला ऑक्टोबर 2024 पासून गती मिळाली आहे। हे काम सध्या प्रगती पथावर असून यामुळे अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वंचित क्षेत्राला मोठा आधार मिळणार असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे भाऊसाहेब सोनवणे यांनी दिली आहे। शिर्डीत बुधवारी रामनवमी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। मुंबई, ठाणे व राज्यातील इतर ठिकाणांहून जवळपास 90 पालख्या साई नगरीत दाखल झाल्या असून उत्सव निमित्त साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावट करण्यात आली। तसेच यावर्षी साकारण्यात आलेल्या मयुरेश्वर देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे। संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका अभियान व्यवस्थापकासह सोमवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती महिलेला मानधन न दिल्याच्या कारणावरून 9 ते 10 जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी शहर पोलिसात 5 जणांसह अनोळखी 4 ते 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर CRP महिलेला वाईट बोलून दमदाटी करत धमकी दिल्याने तालुका अभियान व्यवस्थापकावरही अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। स्विफ्ट डिझायर कारमधून जाणाऱ्या एका तरुणास काही जणांनी रस्त्यात अडवून 50,000 रुपयांची खंडणी मागितली। खंडणी न दिल्यामुळे तरुणावर कोयत्याचा वार करण्यात आला। मात्र सुदैवाने तरुणाने हल्ला चुकवला, यामुळे त्याला दुखापत झाली नाही। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इराण अमेरिका युद्ध सावटच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा निर्माण होणार आहे अशी अफवा श्रीरामपुरात वाऱ्यासारखी पसरली। यामुळे शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपावर अक्षरशः वाहनांच्या रांगा लागल्या। गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला। बहुतांश पेट्रोल पंपावर नागरिकांची पेट्रोल डिझेल खरेदीसाठी भर उन्हात तासनतास गर्दी दाटली होती।
पाथर्डी तालुक्यात नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बनावट नियुक्ती पत्रासोबतच नोटरीद्वारे गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अशाच प्रकारे इतर अनेकांचेही फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पाथर्डी तालुक्यातील रुपेश कुमार राम बागडे व प्रियंका महादेव आदापुरे या दाम्पत्याने ठाण्यात तक्रार दिली आहे। श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले उद्यानासमोर एका महिला व्यावसायिकेवर लोखंडी गजाने हल्ला केल्याच्या निषेधार्थ शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला। सावकारी कर्जाच्या जाळ्यात गुंतवून जीवघेणा त्रास देणाऱ्यांचा निषेध करण्यात आला। महिलेवर हल्ला करणारे आरोपी नगर परिषदच्या वाचनालयाच्या इमारतीत राहतात। परिसरात गुंडागर्दी करतात, मात्र प्रशासन बघायची भूमिका घेत आहे, त्यामुळे त्यांची दादागिरी वाढत चाललेली आहे। ही गुंडागिरी पोलीस मोडून टाकणार नसतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक किरण कुमार शिंदे व मुख्य अधिकारी पुष्पागंधा भगत यांना निवेदन देण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी येथील श्रीरत्न जैन विद्यालयातील माजी विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा तब्बल 24 वर्षानंतर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। 2002 साली 10वीत शिकणारे हे माजी विद्यार्थी 2 दशकाहून अधिक काळानंतर शाळेत एकत्र आले। विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले। बदललेल्या रूपामुळे एकमेकांना ओळखताना हर्षा पीक होता, तर गळा भेटीतून मैत्रीचा जुना धागा पुन्हा घट्ट होत असल्याचं चित्र दिसून आले। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।